ते महाराष्ट्रामध्ये आणि अमरावतीमध्ये जे काय झालं ते घृणास्पद आहे, दुःख वाटणारं आहे, चीड येणारा आहे, राग येणारा आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये मला एकच ठामपणे म्हणायचं आहे की पीडित महिला ही पीडित महिला असते. अ, तिच्यावर शोषण झालेलं असतं आणि ती कोणत्या जातीची किंवा धर्माची नसते. उगाचच लोकांना उचकवून जाती धर्माचं राजकारण त्या ठिकाणी आणून हे भाजपवाले या ठिकाणी दंगली घडवण्याचा प्रयत्न करतायत का? कशासाठी? आणि जर इफ यू प्रोवोक एनीबॉडी फॉर एनिथिंग, दॅट्स अ क्राईम. सो इफ इट इज अ क्राईम प्रोवोकिंग फॉर सलोखा बिघडण्यासाठी किंवा धर्मांतर दंगली होण्यासाठी जर प्रोवोकिंग असेल तर हे क्राईम नाहीये का? मग होम मिनिस्ट्री यांच्यावर गुन्हे का नाही दाखल करत? असा माझा प्रश्न त्यांनाच आहे.